मित्रांनो, सध्या आपण उभं होतो काळा कोट म्हणजे गडाच्या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाजवळ, याला मृत्यूद्वार देखील म्हटलं गेलेलं आहे। या किल्ल्याच्या 3 सुरक्षा कोटामध्ये बाहेरून आत आल्यानंतर हा तिसरा सुरक्षा कोट आहे, याला काळा कोट देखील म्हटलं जाते। आपण बालाकोट आपल्याला माहिती आहे, आपल्याला परकोट माहिती आहे, पण आपल्याला काळा कोट माहिती नसतो। काळा याचा अर्थ मृत्यूकडे नेणारा। हा कोट आयताकार परिसरात वेढलेला आहे, ज्यात अहमदनगर शासकांद्वारे निर्मित विशाल महाल आहे। संरक्षणाच्या आवश्यकते लक्षात घेता काळा कोटच्या परिसरात विविध सुरक्षा पद्धतींचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येईल। उभ्या कटावदार खोल्या, दऱ्यांच्या बुरुजासोबत मजबूत आणि रुंद अशा भिंती, त्याचबरोबर 5-6 वाकडे तिकडे प्रवेशद्वार आणि रुंद अशा भिंती आहेत। यात कंगोऱ्याचा उपयोग केलेला आहे। तसंच महत्त्वपूर्ण ठिकाणी तोफा उभारलेल्या आहेत। यात शंकाकार टेकड्यांनी भिंतीने वेढलेले आहेत। त्याच्या मागे 3ही कडे टेकड्यांना कापून खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत, ज्या आतल्या बाजूला आपण बघणार आहोत। खूपच कमी अंतरावर 5-6 प्रवेशद्वार बनवलेले आहेत। यात पुरेसा गोळा बारूद संग्रह देखील करण्याची व्यवस्था आहे। प्रवेशद्वार वाकडे तिकडे बनवण्यामागे रणनीती ही होती की साधारणतः शत्रूची सेना जी आहे ती अधिक वेगाने त्यात फिरू नये आणि तिला लगेच टर्न घेता आल्यामुळे तिचा वेग कमी व्हावा, जेणेकरून इथले दरवाजे जे आहेत ते तोडले जाणार नाहीत। आणि याच एका गोष्टीमुळे इथले दरवाजे जे आहेत ते अभेद्य राहिले आहेत। याच्या पुढे एक भुलभुलैया आपल्याला बघायचा आहे की जो इथला अप्रतिम नमुना आहे। शत्रूंना भ्रमात टाकण्यासाठी हा भुलभुलैया वापरला जायचा। अंधेरी मार्ग, रंगमहल, सोनेरी महल, शैलकृत लेण्या आणि संत जनार्दन स्वामीचे मंदिर देखील आपल्याला बघायचे आहे आणि श्री दुर्ग तोफ ही देखील आपल्याला बघायची आहे। तर आपण काळा कोटकडे जातो आहोत। या काळ्या दरवाजाकडे ज्याला मृत्यूचं द्वार असं देखील म्हटलं आहे। इथे काही चिनी टाईल्स बसवलेले आपल्याला दिसून येतील, ज्याला चिनी द्वार असं देखील म्हटलं जातं। आपण काळा कोटकडे आहोत, बघूयात इथले वळणदार दरवाजे काय आहेत।